मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा होम पिच असलेल्या उपराजधानी नागपुरात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी रंगणार आहे। सलग चौथ्यांदा सत्ता कायम ठेवण्याचा निर्धार भाजपने केलाय, तर यंदा महापालिकेत करिश्मा घडेल असा आत्मविश्वास काँग्रेसने व्यक्त केलाय। विकास प्रकल्पांच्या झगमगाटात दबलेले मूलभूत प्रश्न मतदारांचा कौल बदलणार का, हाच खरा सवाल आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गज नेत्यांच्या शहरात होत असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। भाजपच्या या दिग्गज नेत्यांच्या झंझावाताला काँग्रेसला सामोरे जावं लागणार आहे। तर काँग्रेसकडून आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत यांच्यासह विधानसभा निवडणूक लढलेले तरुण नेत्यांना भाजपचं हे आव्हान पेलावं लागणार आहे। कोणत्या उमेदवाराला आम्ही तिकीट द्यायची यासाठी निवड मंडळ स्थापन केलेलं आहे। निवड मंडळामध्ये सगळ्यांचे साक्षात्कार घेण्यात येतील। त्यांनी उमेदवारांनी काँग्रेस पक्षासाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं, याआधी निवडणुका लढल्या आहेत काय, मग संघटनेमध्ये सक्रियता किती होती, जनतेसाठी किती आंदोलनामध्ये तो गेला, या सगळ्यांचा निकष काढून आम्ही उमेदवाराला उमेदवारी देऊ, जेणेकरून जो उमेदवार आहे हा निवडून आला अथवा नाही आला तरी 5 वर्ष ज्या लोकांनी मतं दिली आहे त्या लोकांसाठी झटणारा, त्यांच्या कामांसाठी धावणारा असा आमदार उमेदवार असला पाहिजे। सर्वात पहिले या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा विषय जो आहे, तर साधारणतः काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकासजी ठाकरे, त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख सतीशजी हरडे आणि राष्ट्रवादीचे दुनेश्वरजी पेठे, अशी आमची म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमची अशी एक बैठक झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये काँग्रेसकडून पण सकारात्मक विषय आहे आणि आमच्याकडून पण सकारात्मक विषय आहे। कारण आघाडी जर झाली तर निश्चित रूपाने कुठे जास्त पर्सेंटेज फायदा होईल, कुठे कमी होईल, पण फायदा निश्चित रूपाने होईल, त्या दृष्टीने आमची मानसिकता आहे। आणि आता 1-2 दिवसानंतर परत आमची बैठक आहे। आम्ही पण आमच्या जागा व्हेरीफाय करून ठेवलेल्या आहेत। जवळपास साधारणतः 30 ते 35 सीट्स अशा आहेत की ज्याच्यावर आम्ही मागच्या वेळेस काही जागांवर सेकंड राहिलेलो आहेत। आणि आमचे 2007 मध्ये 9 नगरसेवक होते। म्हणजे जिथे आमची ताकद आहे, ज्याला तथ्य म्हणू आम्ही, असेच आम्ही 30 ते 35 जागा काढल्या आहेत। आणि 2 दिवसानंतर बैठक होऊन ते आघाडी होण्याचे निश्चित रूपाने आम्ही म्हणजे आमचे तशी प्रयत्न आहेत। ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना पक्षाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि या 151 जागा या ठिकाणी आहेत। त्या 151 ठिकाणी आम्ही सर्वांना म्हणजे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांचे अर्ज मागवले होते। जवळपास 250 अर्ज इच्छुकांचे आमच्याकडे आलेले आहे आणि त्याची स्क्रुटिनी आणि इंटरव्ह्यूसुद्धा आम्ही आज उद्या परवामध्ये आम्ही करतो आहे आणि त्यातून सर्व उमेदवार निवडू। परंतु भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्हाला फोन होता की आपण वाटाघाटीला बसलो पाहिजे आणि त्यानुसार आम्ही आज बसणार आहोत। त्यातून बघूया, चांगला मार्ग निघेल आणि महायुती या राज्यामध्ये काम करते आहे। तर या महायुतीमध्ये जर निवडणुका झाल्या तर सर्वांनाच लाभ होईल आणि आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये लढलो तर नक्कीच 80% जागा नागपूर शहरातल्या महानगरपालिकेत आम्ही जिंकू। जुडपी जंगलामध्ये सुद्धा पट्टे वाटपाचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। 24 तास पाणी आम्ही देतो आहे, वीज देतो आहे। ज्या मूलभूत गरजा आहेत, झोपडपट्टीमध्ये सुद्धा विकासाची कामं केली। नाल्या बांधल्या, पाणी जाण्यासाठी नाल्या तर बांधल्या, शिवर लाईन टाकली त्याच्यामध्ये आणि चकाचक असे त्या झोपडपट्टीला सुद्धा चकाचक करण्याचं काम केलं आणि सर्व झोपडपट्टीवासियांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे सुद्धा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। त्यामुळे आता त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की मोठे मोठे घरं बनवून एक शहरासारखे इतर लोकांच्या बरोबरीत आणण्याचं काम आमच्या सरकारने झोपडपट्टीवासियांसाठी केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा सुद्धा भर आता आमच्यावरती आहे, त्यांचा विश्वास आमच्यावरती आहे। त्यामुळे ही महायुती या नागपूर शहराच्या आणि तरच नाही तर महाराष्ट्रातल्या 29ही महानगरपालिकेवरती आपला झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या दिवसांपासून अनिल हिरकर अध्यक्ष झाले त्या दिवसांपासूनच महानगरपालिकासाठी तयारी करणं आम्ही सुरू केली होती। अनेक लोकाभिमुख कामं या माध्यमातून या 6 महिन्यामध्ये केलेली आहे।
नागरिक सुविधांचा जिथे जिथे अभाव होता त्या दृष्टिकोनातनं काम करून आम्ही आज नागरिकांच्या मनामध्ये आलेलो आहोत. आज आपण बघता आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक पार्टी असं काम करत आहे जी नागरिकांसाठी, त्यांच्या समस्येसाठी, त्यांच्या तक्रारींसाठी नेहमी सजग आणि सतर्क राहून त्यांच्या कामासाठी ही नेहमी काम करते असा समज आणि ही भावना नागरिकांमध्ये आज तयार झालेली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. आमचे सगळे पदाधिकारी इच्छुक आहे की त्यांना यावेळेस समजा पार्टीने प्रतिनिधित्व दिलं ते नक्कीच चांगल्या रीतीने पार्टीचं कार्य जोमाने नागरिकांसमोर ठेवून आम्ही निवडून येतील अशी अपेक्षा त्यांची आहे. आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचा आम्ही घटक असल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या ज्या भावना आहे की कुठेतरी आपण घटक पक्ष असताना त्या पद्धतीने आपण कार्य करायला पाहिजे. पक्षश्रेष्ठींचे जे विचार येतील की महायुतीमध्ये आपल्याला लढवायचं आहे तर त्या पद्धतीने आम्हाला सन्मानजनक जागा समजा महायुतीमध्ये मिळाला तर त्या दृष्टिकोनातून आम्ही कार्य करू. अन्यथा आम्ही सगळीकडे चांगल्या रीतीने आमची तयारी केलेली आहे आणि नक्कीच यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पताका आम्ही या शहरामध्ये नक्कीच आम्ही उभी करू आणि विजयी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना करू. मागच्या 15 वर्षापासनं 19 वर्षापासनं भाजप सत्तेत आहे. त्यांनी नागपूर शहरामध्ये काय केलं, एक सिमेंटचे रोडच्या व्यतिरिक्त काहीच नाही केलं. जे जनमानसाला, बहुजन समाजाच्या लोकांना किंवा गरीब तबक्याच्या कामगार वर्गाला, मजुरांना काय पाहिजे होतं तर त्यांना एक कमी दर्जात कमी किमतीमध्ये पाणी मिळायला पाहिजे होतं, वीज कमी किमतीत मिळाली पाहिजे होती, त्यांच्या शाळा पाहिजे होत्या. महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या. एकीकडे आपण महिलांना आपण काही मानधन म्हणून पैसे द्यायचे आणि त्याच महिलेच्या मुलाला किंवा मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम त्यांनी केलं. तर आम्ही हाच एजेंडा लोकांच्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण बघत असेल की महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत असताना लोकांची डिमांड्स काय आहे, लोकांच्या मागण्या काय आहे, मग तो शेतकरी असेल, सुशिक्षित बेरोजगार असेल, तर आपण त्याचंच एक लक्षात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं. तर नुसत्या निवडणुका लढायच्या आणि सत्तेमध्ये यायचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण कधीच राहिलेलं नाही. परंतु सत्ता पाहिजे, सत्तेशिवाय काम होत नाही. म्हणून महानगरपालिकेमध्ये आम्ही जोरदार तरीकेने आम्ही काम करून ताकदीने घेऊ. मनपा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि सर्वच पक्षाकडनं आता निवडणुकीची तयारी सुरू आहे. भाजपने एक पाऊल पुढे टाकत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास देखील सुरुवात केलेली आहे. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी. सर, काय सांगाल, कशा प्रकारचा रिस्पॉन्स पाहताय, किती अर्ज वितरित झालेले आहेत आणि आतापर्यंत किती मुलाखती झाल्या, रात्री उशिरापर्यंत झालेल्या आहेत? भारतीय जनता पक्षाने 9 ते 12 डिसेंबरपर्यंत अर्ज मागवले होते. त्याच्यात जवळपास 3000 अर्ज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचे जमा झाले. त्याच्यात फॉर्म घेऊन गेलेल्या लोकांची संख्या 3000 आहे फक्त, पण ज्यांनी जमा केले त्यांची संख्या 1489 आहे. त्याच्यातले काल पूर्व नागपूर आणि पश्चिम नागपूरचे इंटरव्ह्यू घेण्याचा आम्ही ठरवला होता. पण ज्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज मागितला आहे त्याप्रमाणे एका दिवसात 2 विधानसभा क्षेत्र होणं शक्य नाही, म्हणून काल त्याला रिशेड्यूल केला. काल रात्री 1:10 आमची मुलाखत चालली, पण आज एक दिवसात 1 विधानसभा क्षेत्र याप्रमाणे त्याला रिशेड्यूल केलेलं आहे. आज उत्तर नागपूरची आहे. या दृष्टीने 20 तारखेपर्यंत हे सर्व मुलाखत आम्ही घेणार आहोत. जी शेवटची निवडणूक झाली होती त्यानंतर शेवटचे महापौर म्हणून तुम्हीच पद भूषवलेलं होतं. आता काय वाटतंय, येत्या निवडणुकीमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट म्हणा किंवा कशी गती राहणार? निवडून 100% भारतीय जनता पक्षाचे येणार आहे. महापौरसुद्धा भारतीय जनता पक्षाचा राहणार आहे. आमचे दोन्ही मोठे नेते नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात या शहरात जे काम झालेलं आहे, त्याशिवाय महानगरपालिकेचे महापौर असताना महापौरने केलेले कामं, हा सर्वचा आधारावरच आम्ही जनतेच्या मधात जाऊ आणि आमच्या विकास कामांबद्दल जे स्पष्टता आहे, तोंड न बघता काम करणं, जात न बघता काम न करणं, वस्ती न बघता काम करणं, तिथला प्रतिनिधी कोणते पार्टीचा नगरसेवक करत आहे हे न बघता काम करणं, हा सर्वसमावेशक जे विकसित कामांची कार्यप्रणाली भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे, त्याचा फायदा भाजपला नक्कीच मिळेल. 2022 प्रशासक राज लागण्यापूर्वी तुम्ही महापौर पद भूषवलेलं आहे. आता निवडणुकीतली कोणते मुद्दे राहतील? कारण जवळपास 4.5 वर्षाची गॅप झालेली आहे, निवडणुका झालेल्या नाहीत, नागरिकांमध्ये थोडी बहुत नाराजी आहेच.
नागरिकांमध्ये नाराजी एवढीच आहे की आम्ही शिकायत कुणाकडे करायची. नगरसेवक राहत होतो, नगरसेवकांकडे शिकायत करत होते. जे डे टू डे मेंटेनन्सचे काम होतं त्याबद्दल शिकायत होती. तरीही त्याच्यात बरेचसे नगरसेवक असे होते जे फील्डमध्ये उतरून काम करत होते, म्हणून त्या ठिकाणी अशी अडचण नव्हती. जिथे तिथले नगरसेवक निष्क्रिय राहिलेले आहे तिथेच ही अडचण होईल. पण भाजपचे नगरसेवक याच्यासाठी निष्क्रिय नाही आहे की उद्धव ठाकरेची सरकार गेल्यानंतर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री बनले. जे 2.5 वर्षात नागपूर महानगरपालिकेला एकही पैसे उद्धव ठाकरेंनी नाही दिले होते. ते पैसे डेव्हलपमेंटसाठी देवेंद्रजीने मिळवून दिले. त्यानंतर देवेंद्रजी CM झाल्यानंतर पुन्हा आता 370 कोटींच्या कामांचं आम्ही भूमिपूजन घेतला. हे सर्व कामं लोकांमध्ये जाऊन आमचे जे जुने नगरसेवक आहेत त्यांनीच केला. म्हणून काही अडचण भाजपला होणार आहे असं मला वाटत नाही. तर जे रस्त्यावरचं आपलं काम जास्ती पडतं, बाहेर जाणं येणं किंवा गाडीचं जसं रोड बनतात आहे चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. पण एका दृष्टीने काय होतं ते परत रोड बनवून परत ते खोदल्या जात आहे. म्हणजे एकाच वेळेस एक काम नाही होत आहे, ते डबल त्याला करलं जात आहे. एक वरतून तो पैसाही चालला आहे आणि दुसरं त्रासही होतो आहे त्याच्यामुळे. आणि झाडूवाले आता आमच्या इकडे तर झाडूवाले काही येत नाही आहे, ते काम आम्हीच करतो आहे इकडलं. बाकी हां नाही, झाडूसाठी नाही येते. बाकी कचऱ्याची गाडी येते पण झाडायला वगैरे नाही येते. आठवड्या म्हणजे 15 दिवसातनं एक वेळा वगैरे दिसतो आम्हाला तो झाडायला. आणि स्ट्रीट लाईट सध्या आहे पण कॅमेरे वगैरे पण लावायला पाहिजे असं वाटते मला. मी सकाळी 7:30ला माझ्या मुलाला शाळेत सोडायला जाते, तेव्हा रस्त्याची एवढी समस्या आहे की मला पलटून म्हणजे 1 मीटरचा रस्ता मला ते 2 मिनिटावर जावं लागते. म्हणजे मला 5 मिनिटात पोहोचायचं असेल तर मी तिकडे 15-20 मिनिटं लागतात. त्यामुळे रस्त्यामुळे हां बंद करून ठेवलंय. थोडासा काम करतात, बंद करतात, मग तो ब्लॉक करतात, तिकडला सोडतात, तिकडला ब्लॉक करतात. या ब्लॉकमुळे कसं ना मुलांचं म्हणजे सकाळी म्हणजे आमचंच खूप हे होऊन राहिले. मी गृहिणी असल्यामुळे घरचे कामं असतात, सगळं असते माझ्या मागे. त्याच्यामुळे मग ते मला वेळ होतो आणि वेळ होतो कधी कधी बसला पण. म्हणजे मुलं उशिरा जातात शाळेत आणि त्यामुळे आमच्या बसाही 2-2 तास हां लेंदी काम असं लवकर नाही. आणि एवढं घाण असते इथे की साफ करायला येत नाही कर्मचारी. त्याच्यानंतर असं आहे की कुत्रे खूप झाले आमच्या इकडे. कुत्र्यांची समस्या ही खूप फार मोठी झालेली आहे. समस्या सबसे पहले तो सड़कों की समस्या है. जहाँ तहाँ काम चालू है, ठीक है काम चालू है, लेकिन एक काम आप प्रिपेयर कर ही दीजिए, फिर दूसरी सड़क खोदिए. अगर गड्ढे हैं, बच्चे स्कूल जाते हैं, एक्सीडेंट होने का डर है, हम लोग रात बिरात आते हैं, बुजुर्ग लोग भी रहते हैं, लेकिन सड़कें सिस्टमेटिक नहीं है. जहाँ तक की बात है कचरा गाड़ी वगैरह की, तो कचरा गाड़ी वगैरह आती है, लेकिन यही कि जो रास्ते में जो सड़कों पे कचरे रहते हैं वहाँ पे कभी लोग नगर पालिका की तरफ से कभी उठाया नहीं जाता है, हम लोग को कंप्लेंट करनी पड़ती है. कुत्तों की समस्या जो जैसे इसने बताया कि कुत्ते की समस्या सही में ऐसी है कि रात में वो बच्चों के पीछे और इनके पीछे दौड़ते हैं करके. तो उसके लिए भी चाहिए कि उन लोगों को अपना एक्शन लेनी चाहिए करके, क्योंकि बुजुर्ग लोग रहते हैं, बच्चे लोग रहते हैं, उनकी सेफ्टी के लिए भी कुछ तो करना चाहिए करके. इसके अलावा विकास होना चाहिए, यानी हर नागरिकों को हमकी समस्याओं को सुनना चाहिए. सीमेंट रोड बन गए, मकान नीचे हो गए, तो जो वहाँ पे पानी भर रहा है उसके तरफ वर्क डेवलपमेंट तो करते जा रहे, लेकिन उसके तरफ प्रशासन का कुछ भी ख्याल नहीं कि पानी भर रहा है उसका निकासी की व्यवस्था करो, कि भैया लोग मर रहे हैं तो मरने दो. ये हाल यहाँ पे नगर में. और रास्ते तो इतने जगह जगह खोद के रखे, यानी प्रॉपर काम नहीं है. सीमेंट रोड खोदते, बाद में दूसरा आता केबल लाइन बिछाना, उसकी खुदाई वही चालू है. प्रॉपर चैनल से काम होना चाहिए, नियोजन नहीं है कि भैया सीमेंट रोड का है तो उसके पहले क्या क्या आने चाहिए. वाटर लाइन होना चाहिए, केबल लाइन का पहले से प्रोविजन करना चाहिए, गटर लाइन का करना चाहिए. ये सीमेंट रोड करते पूरे नागपूर शहर का वैसा ही है, पूरा सत्यानाश करके रखे नागपूर शहर का. सध्या सिक्युरिटी पण हवीच आहे नागपूरला महिलांच्या दृष्टीने. रस्त्याचे कामं खूप सुरू आहे आणि चांगलं आहे ते, पण काय रस्ते समोर सिमेंटचे झाल्यामुळे आमचे जे मागे घरं आहे त्या घरांमध्ये खूप पाणी घुसतं आहे. म्हणजे त्याची समस्या जास्त वाढली आहे. आमचे घरं खाली जातात आहे आणि सिमेंटच्या रस्त्यांमुळे तो प्रॉब्लेम जास्त भेडसावतो आहे सगळ्यांनाच. मेनली पाण्याचं आहे. सध्या पाणी पण बऱ्याचदा खराब येतं आमच्याकडे. या कामांमुळे पाण्याच्या पाईपलाईनचा पण प्रॉब्लेम येतो आहे, त्यामुळे पाणीसुद्धा बऱ्याचदा खराब येतं. माझं सगळ्या नगरसेवकांकडनं एकच अपेक्षा आहे की सध्या स्थिती तुम्ही ज्याही गोष्टीसाठी तुम्ही आता मुद्दे घेऊन तुम्ही उभे होऊन राहिले, पण एक लक्षात घ्या की 8 वर्षापासून कामं झालेली नाही आहेत. 8 वर्षापासून जे प्रशासनामार्फत जे कामं झाली ती झाली, पण एक विजन असतं, एका प्रभागाविषयी एक आत्मीयता असते, ती एका नगरसेवकाकडे असते. आणि ती गोष्ट मात्र
दिसून आली नाही आणि यामुळं मग सामान्य नागरिक मात्र त्यामुळे त्रस्त झाला आहे. एकच उपाय आहे की जे मुख्य मुद्दे आहेत सामान्यांच्या मधात जाऊन सामान्यांची प्रश्न जर ज्यांनी सांभाळली किंवा ज्यांनी काढली किंवा ज्यांनी समजून घेतली त्या लोकांना निवडून द्यावं. आणि एक नागपूरकर म्हणून मी सुद्धा हे सांगेल की सामान्यांची प्रश्न जी त्यांच्या आत्मीयतेची प्रश्न आहे, जी त्यांच्या गरजेची प्रश्न आहे, त्या प्रश्नांकडे आधी लक्ष दिलं तर त्यानंतर त्या आता सध्याची स्थिती अशी आहे की भाजप म्हणा, काँग्रेस म्हणा किंवा बाकी मोठे पक्ष म्हणा सगळेजण मोठमोठे दावे आता सुरू होतील की आम्ही जर पूर्व नागपुरात असं आम्ही सिम्बॉयसिस आणला, आम्ही आता त्याचा विस्तार करू, आम्ही पश्चिमेमध्ये मोठमोठे गार्डन्स बनवू, हे सगळं. पण सामान्य नागरिकांच्या जे प्रश्न आहे आधी त्याची सोडवणूक करा, त्याच्यानंतर कुठेतरी कुठे बाकी गोष्टीचा विकास बघितला जाईल. नागपुरात सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे. मात्र महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. या थंडीच्या दिवसात नागपूरकरांचा स्वादिष्ट कुठला नाश्ता असेल तर तो असतो चना पोहा असतो, पोहा तर्री असतो, त्याचबरोबर कढी समोसा. हे देखील नागपूरचं एक वैशिष्ट्य आहे खाद्यसामग्रीचं. आणि आपल्यासोबत सध्याच्या महानगरपालिका निवडणुकांबाबत वेगवेगळे जे मुद्दे आहेत, निवडणुकीतले राजकीय पक्षांची काय भूमिका आहे, लोकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ पत्रकार आहेत. कारण हे तज्ज्ञ यासाठी म्हणतोय की 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष जवळपास 3 दशकाहून अधिक हे महानगरपालिकेची रिपोर्टिंग करतायत. सर्वप्रथम आपण विकास वैद्य सर यांच्याकडे जाऊया. एकूणच पाहता गेल्या 3 टर्मपासून भाजपची सत्ता आहे. यावेळेस काय वाटतं? निवडणुकांचं एकूण जे समीकरण आहे हे तर्री पोयन कढीसारखं आहे यावेळेस. कारण मागच्या 2017मध्ये जेव्हा इलेक्शन झाले होते तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ही अतिशय वेगळी आहे. आता मोठ्या मोठ्या 2 पार्टीज ज्या आहेत, शिवसेना आणि एनसीपी, यांचे 2-2 तुकडे झालेले आहे. फक्त एक याच्यामधला एक कॉमन भाग जो आहे किंवा जो थोडासा ॲडव्हान्टेजियस आहे भाजपला तो असा आहे की 2017मधली स्थिती जवळपास यावेळेला आहे. 2017मध्येही भाजप सेनेचं सरकार महाराष्ट्रात होतं आणि जी 4 प्रभाग सिस्टीम भाजपला अनुकूल आहे ती पुन्हा यावेळेला आहे. पुन्हा यावेळेला भाजप सेनेचं सरकार आहे आणि विधानसभेमधलं जे अभूतपूर्व यश महायुतीला मिळालेलं आहे त्याचा एक फरक. आणि आत्ता काल परवा जेव्हा पुन्हा नगर परिषदा आणि नगरपंचायतीचे रिझल्ट जाहीर झाले त्याच्यामध्ये एक खांबी ज्याला आपण म्हणू असा विजय हा भाजपने मिळालेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाजपला आता बहुतेक एक विजयाचं तंत्र जे आहे ते उमगलेलं आहे आणि ते महापालिकेत रिफ्लेक्ट होणार. आपल्यासोबत रवी गजभिये पण आहेत. सर, काय एन्जॉय करताय सकाळी सकाळी? मी समोसा आहे, कढीमधून जो ससा समोसा उठून दिसतो आणि त्याच्यावर लाल तर्री, हे खाण्याचा स्वाद फार वेगळाच आनंद असतो. याचा आपलं नागपूरचं कॉम्बिनेशन आहे वेगळं, सहसा हे कुठे मिळत नाही. महानगरपालिकेच्या कॉम्बिनेशन विषयी काय वाटतं? मला वाटतं की यावेळेसचं कॉम्बिनेशन फार विचित्र राहणार आहे. याचं कारण असं आहे की महायुतीने महाविकास आघाडी हे जे 2 महत्त्वाचे जे घटक आहेत त्यामध्ये 3-3 पक्ष आहेत. तर नागपूर शहराचा जर आपण विचार केला तर नागपूर शहरामध्ये भाजप हा एकदम बलशाली पक्ष आहे. त्यामुळं मला वाटत नाही की ते त्यांच्या महायुतीमधल्या इतर घटक पक्षांना सोबत घेतील. कारण ज्या पद्धतीनं महानगरपालिकांचे निकाल आले आणि नागपूर शहरामध्ये सातत्यानं 3दा म्हणजे 1.5 दशकापासून महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि त्यांचं संघटन फार बळकट आहे. त्यांच्यावर कार्यकर्त्याचा दबाव आहे. त्यामुळे आणि त्यांच्याकडे उमेदवारांची संख्या एवढी आहे. यावेळेस आपण पाहिलेलं आहे की उमेदवारांची इच्छुक उमेदवार 3000हून अधिक झालेले आहेत. 5000. परिणाम पडेल बघा, भाजपचं एक नेहमी तंत्र राहिलं आहे. भाजपनं योग्य उमेदवाराला योग्य वेळीच उमेदवारी दिली आहे. त्याच्यामुळे खूप काही असं धक्के बसेल बा आणि बंडखोरी होईल बा भाजपमध्ये असं काही चित्र नाही आहे. त्यांचे लोक, त्यांचे उमेदवार खूप म्हणजे त्याला काय म्हणू आपण शिस्तबद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीने जो उमेदवार येईल त्या उमेदवाराचं काम करतील, त्यांना उमेदवारी मिळेल, 4 लोकांना घेऊन चालतील. आणि एक नेहमी भाजपनं तुम्ही पाहिलं असेल की 4 जणांचा प्रभाग असतो, 4 जणांचा, त्याच्यामध्ये एक असा ज्याच्यामध्ये क्षमता असते का 3-4 निवडून येईल, आणू शकते, अशांना ते उमेदवारी देतात. त्याच्यामुळे मला वाटतं की भाजपसाठी तर खूप अनुकूल आणि व्यवस्थित स्थिती आहे. काँग्रेस तर मला असं वाटतं की गेल्या वेळच्या तुलनेमध्ये थोडा त्यांना फायदा होण्याची शक्यता मला दिसते.
गेल्या वेळी 29 नगरसेवक काँग्रेसचे होते. का बरं असं यासाठी वाटते कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये विकास ठाकरेंनी ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स केला, त्यानंतर त्यांचे 2 जे उमेदवार आमदार होते ते निवडून आले आणि मधल्या काळामध्ये काँग्रेसनी संघटनावर जोर दिला. कार्यकर्त्यांना ते वाटू लागलं की आता आपण जर का पिछाडीवर गेलो, आपण जर का आता नेहमीच बेसावध राहिलो तर आपलं काही खरं नाही. आज जे लोकांना भेडसावते समस्या, एक तर खूप मोठ्या प्रमाणात होणारं कन्स्ट्रक्शन वर्क, हा एक भाग झाला. दुसरा जो भाग झाला की पाण्याचं जे 24/7 यांनी हे केलं होतं ते फुलफिल झालेलं नाही आहे. हां, नंतर लोड शेडिंग तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे. वीज जरी जात नसली तरी विजेचे अनेक इश्यूज हे लोकांना फेस करावे लागतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं जसं आता यांनी पाईपलाईन टाकायला सुरुवात केली आहे, तर ते पाईपलाईन टाकताना जो होणारा त्रास आहे लोकांना त्या सगळ्या याच्यामध्ये, तर हे जे छोटे लोकल इश्यूज जे आहे हे लोकल इश्यूज निश्चितपणे हे होणार आहे. महत्त्वाच्या त्या दैनंदिन गरजा आहे किंवा दैनंदिन जे प्रश्न आहेत ते नागरिकांचे सुटलेले नाही. आजही नागपूर शहरातल्या अनेक म्हणजे आपण म्हणाला की देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचे दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये पण आज पण गटार लाईनची प्रॉब्लेम आहेत ना, रस्त्यांचे अंतर्गत वस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत ना, स्वच्छतेचे प्रॉब्लेम आहेत ना. असे प्रॉब्लेम ज्या निकडीचे आहेत, ज्या जनतेच्या रोजच्या दैनंदिन घडामोडीतल्या समस्या आहेत त्या प्रश्नावर निकर नाही. कारण की मधल्या काळात 3 वर्ष प्रशासक राज होतं ना, पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्यातला फरक लोकांना कळलं ना. आणखी मूलभूत समस्या म्हणजे जसं पायाभूत आहे जे अंतर्गत वस्त्यांमध्ये ज्या सफाईचे असेल, जीर्ण सिवेज लाईन असेल, ज्याचं पाणी तुमच्या घरापर्यंत परत येतं, जिथे जिथे तुंबलेल्या असतात त्याच्यामुळे लोकांना एवढा त्रास आहे. तर हा त्रास कुठेतरी निवडणुकीच्या मुद्द्यामध्ये येऊन काँग्रेस याला कसं हे करतं, म्हणजे त्याला कसं इलेक्शनच्या याच्यामध्ये ते घेऊन जातं, ते खूप मुद्दा चांगला आहे काँग्रेससाठी. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही बघितलं असेल आज इथूनही तुम्ही बघा, इथून बघितलं असेल तर रस्त्याच्या बाजूनं जे अतिक्रमण आहे त्याच्यामुळे रस्ते अरुंद आहे का नाही आहे, रस्ते रुंद आहे, मस्त आहे, पण रस्त्याच्या बाजूनं जे अतिक्रमण आहे त्याच्यामुळे रस्ते अरुंद झाले. आणि फुटपाथ पूर्ण म्हणजे फुटपाथ दुकानदाराला म्हणजे काय म्हणतो आनंद दिल्यासारखे झाले आपल्याकडे. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.